सबसे कातिल. तू प्रॉपर कुठला, पुण्याचा का PCMCचा? खरं तर मी 40 गावचा आहे. 40 गावचा आहे. मला वाटलंच होतं चेहऱ्यावरून चमडी आहे, पण तू खरंच चमडी आहे. या शोला येतोय का तू विचारला ना, त्याचं उत्तर पण तिकडनंच आलंय. अच्छा, मला नव्हतं माहिती म्हणजे असं तिला काही. इंटरेस्ट होता शो मध्ये. एक्सक्यूज मी. तुम्ही काय सिंगल आहे का कमिटेड, तुमचं काय? ब्रोकन. तू माझ्यासाठी तुझ्या लिस्ट मधल्या सगळ्या पोरांना अनफॉलो करशील का? पोरांना का पोरींना? अरे तू मुलगी आहे. आपण जो गेस्ट बोलावलाय त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आर्यक पाठक ये स्टेजवर ये. आता त्याला आपण स्टेजवर घेऊयात, प्रश्न घेऊयात. किती म्हणजे आतापर्यंत बरेच बघितले, काउंट नाही काय, मी पण केलेत. म्हणजे कसं वाटलं? तू भारी करतो का आम्ही भारी करतो? तुम्ही भारी करता. वा वा वा, हेच ऐकायचं होतं म्हणूनच याला तू पण तुझ्या फील्ड मध्ये एकदम खतरनाक करतोय. खतरनाक काय फायदा, त्यांना माहित नाही मी कोण आहे. म्हणजे मुलीने एकाने गेलं लगेच इगो हर्ट झालं तुझा. नाही, तसं नाही, पण एकदा मी ओळख करून आर्यक पाठक आहे, पुण्याचा शेट आहे. नंबर दे तुझा, टेन्शन नको घेऊ, माझ्याकडे नंबर आहे. म्हणजे मन काय भरत नाही, एक सोबत आली तरी बाजूची डोळा. नाही, ठीक आहे. अच्छा अच्छा अच्छा. पण आर्यक, मला तुला खूप दिवसापासून एक गोष्ट सांगायची यार. मी खूप रील बघतो आणि मी खरंच खरंच खूप मोठा फॅन आहे, खूप मोठा. अथर्व सुदामेचा. मी पण आहे. पहिला प्रश्न आहे माझा, PCMC की पुणे? PCMC. पोट चालतं त्याच्यामुळे. हो बरोबर. अच्छा, वा वा. तुम्ही पण आता PCMC मध्येच करताय, हो, त्याच्यामुळे मलाही बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे पुण्याचे लोक डेंजर आहेत, पण त्याच्यापेक्षा PCMCचे. म्हणजे PCMC रॉंगनी समोरचं येत असला, आपण करेक्ट साईडनी चाललो असलो तेव्हा असं बघतो आपली गांड फाटती. आपल्याला वाटतं आपण रॉंगनी चाललो काय. बरोबर. तू प्रॉपर कुठला, पुण्याचा का PCMCचा? खरं तर मी 40 गावचा आहे. 40 गावचा आहे. एवढी क्रेज आहे का त्या गावाची? अच्छा. अरे आम्ही जळगावला शिकायला होतो, अच्छा. त्याच्यामुळे आम्हाला फक्त माहिती आहे. फक्त मी सांगत नाही कोणाला, पण तिथलं आहे. लाज वाटते. नाही नाही नाही, भारी वाटतं. कारण लोकांना तिथे माहित केले नसतं famous आहेत गाव. म्हणून. लोकांना ते गाव माहित नसतं नाही, म्हणून. सगळ्याला माहिती. इथले अच्छा. बघ, चीअर्स केले. कुठला 40चा आहे? म्हणजे काय अपेक्षा आहे? आर्यकनी तिथे येऊन पप्पी घ्यावी तुझी? कळलं ना, आहे 40 गावचा. ठीक आहे, आवडलं त्याला. पण कसा वाटला गावकरी? छान वाटलं ना? हा, म्हणून गाव सोडलंय. गावाने त्याला सोडलं वाटतं इथे मला, की हे असं नको मला आमच्या गावात. तुझं फोकस दुसरीकडेच आहे म्हणून ती भाऊ म्हणायला लागली. तिच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं असतं तर आता रिलेशनशिप मध्ये असता. नको, झालंय तुझं ब्रेकअप. वा, खतरनाक. मी एक कडवं देणार, ते फक्त पूर्ण करायचे. सबसे कातिल. इथे एक मुलगी आहे आता माझ्यासोबत. अच्छा. तिच्या फक्त कान बंद करा, मग बोलतो मी. वा, अक्षय कर कान बंद. नाही मी करतो, बोलतो. अक्षयने एवढी हवा केली आहे. सबसे कातिल गौतमी पाटील. वा, खतरनाक. मला वाटलंच होतं चेहऱ्यावरून चमडी आहे, पण तू खरंच चमडी आहे. हे बघ, हे फक्त शूटिंग पुरतं आहे, असं काही खरं काही नाहीये. मला हे आहे. हा, खतरनाक. तुला आमचे मेसेजेस दाखवतो. त्याला मी म्हटलं होतं येणार का शोला, तो म्हटलं मुली किती असणार आहे. म्हटलं टेन्शन घेऊ नको, मुली नाही आल्या तर मी साडी घालून येतो. खतरनाक. गौतमी पाटील की सई तामणकर? ऐक ग. पण म्हणजे काय, आवडती कोणती? इन व्हॉट कॉन्टेक्स्ट? दोघेही भारी आहे, तर दोघांमध्ये चूज करणं खूप अवघड आहे. सांगा मला कशाबद्दल. नाही, तुला जे आवडतं तेच, म्हणजे ते सगळ्यांनाच आवडतं. हा, तुला सई तामणकर. वा, हंटर. नाही, अजूनही बरेच अजूनही बरेच चांगले पिक्चर आहेत. कोणते? गुलकंद, गर्लफ्रेंड. हा, गुलकंदला मधली सई तामणकर आवडली तुला? हो, म्हणून तुमचा ब्रेकअप झाला. आता एक बाजूची मुलगी त्याला भाऊ म्हणून राहिली तरी लाज वाटाना. मी इथंच बांक्याला लटकून घेतलं असतं. तिकीट कुणी काढले? तिने. हा, मग काय नाही, भाऊ म्हण दादा म्हण, काय टेन्शन.
पण तुमचं ब्रेकअप झालं ना आत्ता दुसरी सोबत हा म्हणजे तू दर्द मिटायला इकडे आलाय बरोबर मिटलं दुसरी भेटली नाही मैत्रिणी सोबतच खुश आहे अच्छा अच्छा वा वा आपण पाहुण्यावर फोकस करू पण पाहुण्यांचा फोकस दुसरीकडे दिसायला लागला आहे नाही मी कॅमेरा कुठे बघतोय अच्छा हं. नाही ते ऍडजस्ट करते ठीक आहे ठीक आहे दुसरा प्रश्न अथर्व सुदामे की डॅनी पंडित तुला नाही विचारलं रे अथर्व सुदामे म्हणजे का बरं काय गोष्ट आवडते म्हणजे काय तर उत्तर म्हणजे काय कॉमेडी नाहीये हा, हा, खरं sorry. खरं तर दोघांकडनं बघूनच मी कॉन्टेंट क्रिएशन मध्ये उतरलो आणि अथर्व सोबत जरा जास्त चांगली मैत्री आहे Okay. सो आणि अथर्व माझी कमी गाण मारतो अच्छा त्याच्यामुळे मग तू हेही करतो मला सांगायचं ना, मी तिकडेच बोलवलं असतं डायरेक्ट मला त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे स्टँडअप पेक्षा त्याच्यामुळे अथर्व सुदामे ओके ओके नाही खरंच तुम्ही दोघंही खूप छान करता अथर्व डॅनी आणि तू खरंच सुंदर करतो तुला माहिती आहे का आपली पहिली भेट कुठे झाली मी ॲज अ फॅन म्हणून भेटलो होतो तुला तुम्ही माझे फॅन आहात हो अच्छा कुठे हो. भेटलेले आपण याला भेटलो होतो कोथरूड डेपोला ते होतो 302 काय मर्डर करून आत गेलो होतो काय आम्ही तो बीडचा आहे का हा त्याच्यामुळेच तुझ्यासोबत अजून तो आत्ता रील बनवतो बघ सिंहगडच्या वगैरे हा कळलं कळलं तो आणि आपण भेटलो होतो. कळलं नंतर तुला मी एक गेम दिली ती आपण पॉडकास्ट करू मग तुम्ही घेतलाच नाही घेतलाच माझा नाही podcast. चान्सच नाही आला बरं झालं. त्याच्यानंतर आले बरं झालं डेंजर घेतो ना मी नाही काही गरज नाही घ्यायची अच्छा, कारण अच्छा, माझ्याकडे अच्छा. काही नाही बोलायला अच्छा आता महत्वाचा प्रश्न सिंगल की कमिटेड कान बंद करायचे म्हणजे मी आता काय आहे का काय काय चांगलं असतं नाही नाही तू काय 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 चांगलं आम्हाला माहिती आहे कमिटेड कोण म्हणणार आहे सिंगल चांगलं च्या आईला हा माझं ना कमिटेड कमिटेड ओ हा बघू Privacy, हा. एक्स्ट्रा डिटेल्स नको ओके ओके आणि प्रत्येक सामान्य लोकांमध्ये जे कॉन्टेंट बनत नाही त्यांना एक मनात असतं की कॉन्टेंट क्रिएटर वाल्यांना खूप मेसेज येतात मुलींचे वगैरे असं काही होतं मला असे येतात मेसेज की भडव्या रील डिलीट कर तुला आहे तिकडून उचलू म्हणजे का राज ठाकरेंसोबत रील बनवली म्हणून? नाही नाही नाही, ते आहे म्हणून मी वाचलो वा वा वा. नाहीतर खरंच एकदा जोरदार टाळ्या राज साहेब ठाकरेंचा खरंच आर्टिस्ट लोकांना खूप सपोर्ट 100%. येस येस मग अशाच येतात नाही, आला येतात. असेल ना कधीतरी एकदम क्यूट मुलीचा डीएम येतात ना अच्छा, आता खरंच. तुमच्यासोबत बघितलं की आता कमी होतील कमी होतील बघू आता हा कारण ते मला येतील आता हो कारण शिव माझा आहे ना नाही डीएम तर येतात हा. पण त्याचा पुढे आपण करायचं काय रिप्लाय द्यायचे नाही नाही ना कमिटेड बोललो ना चुरून चॅटिंग नाही करत अजिबात नाही हा आमच्याकडे पाठवा कारण काय आहे कम्युनिटी असल्यामुळे आपल्या इन्स्टाचा पासवर्ड कधी आपल्याकडे नसतोच ओ त्याच्यामुळे मग तू कमिटेड नाही जेलमध्ये आहे भावा अच्छा खरंच गांड मारते या शोला येतोय का तू विचारला ना त्याचं उत्तर पण तिकडनंच आलंय अच्छा मला नव्हतं माहिती म्हणजे असं तिला इंटरेस्ट होता शो मध्ये एक्सक्यूज मी मॅडमचाच नंबर घेतो आर्यकला पाठव आता कळलं रिमोट कंट्रोल तिकडे आहे आता हा प्रश्न मला लिहून आणलेला आहे मी काही. बर तू जे उत्तर दिलंय त्याच्यावर हा काय कामाचा नाही लव्ह मॅरेज की अरेंज सांगतो झाल्यावर झाल्यावर मग कधी प्लॅन आहे नेमकं सांगतो सांगतो हो. सगळ्या गोष्टी सांगतो. नाही येणार आम्ही जेवायला नाही आता हा जो स्टँडअप आहे हा जर तिच्या घरच्यांनी बघितला तर आमचं- उलट भारी ना कोण नाही म्हणणार आहे तुला नाही 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 तर ते म्हणतील नको नको हा कारण अच्छा. हा नाही नाही तुमचं झाल्यावर अपलोड करू काय टेन्शन हा मग ठीक आहे मग थांबा एक वर्षभर मला व्हायरल व्हायची एवढी काही नाही मित्राचं कल्याण व्हावा मग थांबा एक वर्षभर अजून म्हणजे मी फक्त स्वप्नच बघू तुझ्यानंतर अथर्व सुदामेला आणायचं होतं रे हेच अपलोड नाही झाला तो कधी यायचा ज्यावेळेस घरचे रील बघतात हा मी तर स्टँडअप दाखवतच नाही बरोबर बरे नशीब हा. हम्म. मी आता मध्ये गणपतीची व्हिडिओ केलं म्हणले हेच व्हिडिओ बनवतो वा 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 चांगलं तेवढे 2-3च पाठवायचं तुम्ही काय सिंगल आहे का कमिटेड तुमचं काय ब्रोकन हा? नाही 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 सिंगल ब्रोकन हा कसलं ब्रोकन कोण नसतं ब्रोकन बिकन असं कसं काय नाही, तो सांग. अक्षय बघ आहे ना ब्रोकन त्यांनी ब्रेक केले पोरींना तो नाही ब्रोकन बरोबर
नाही सध्या तरी सिंगलच आहे. बर तुझ्या मला नव्हतं माहिती इथे इथे खोटं बोललं पण अलाउड आहे. वा, नाहीतर मी वा, पण वा. खोटं बोललो असतो. हा बोलू शकला असता तू. ज्यावेळेस घरचे रील बघतात काय रिॲक्ट करतात? आमचे तर दाखवू शकत नाही. आधी जरा त्यांना असं आता पहिले जो आमचा व्हिडिओ व्हायरल गेलेला तो असा होता की मी आणि अथर्व रिक्षामधला व्हिडिओ होता 4 वर्ष आधी. तर त्यात मी रिक्षावाला बनलो होतो. तेव्हा माझ्या घरच्यांना कळेच ना की आपल्या इंजिनियर मुलावरती रिक्षा चालवायची काय वेळ आली. तर पूर्ण परिवार आमचा डिस्टर्ब झालेला. माझे वडील 2 दिवस माझ्याशी काही बोलले नव्हते. नंतर मग जेव्हा घरात पैसा यायला लागला आणि सगळं फॉलोअर्स वगैरे वाढायला लागले मग आता ते प्राऊड आहेत आणि सपोर्ट करतात. ते फक्त रील वगैरे शूट करतात. ते फक्त एवढं म्हटले की अशा कुठल्या स्टँडअपला जात नको जाऊ. ओ एवढं फक्त आणि तूही बैलासारखं गर्लफ्रेंडचं ऐकलं घरच्याचं ना ऐकता. आणि प्रत्येक सामान्य माणसाचा हे असतो प्रश्न रील मध्ये. म्हणजे तू आकडा सांगणार नाही, तू उत्तर देणार पॉडकास्ट मध्ये सर 1 आयफोन घेऊ शकतो 2 आयफोन. म्हणजे खास कमवू शकतो का इंजिनियरचे की कॉन्टेंट क्रिएटरची कमाई? ऑफकोर्स कॉन्टेंट क्रिएटरची. तो म्हणजे मुतला आमच्या डिग्रीवर. नाही मी पण इंजिनियरच आहे. तू इंजिनियरच आहे? मी इंजिनियर असून ठरवलं आपण हे करावं. मग कोणती इंजिनिअरिंग केली? मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. ओ माय गॉड. पिस्टन पॉवर एकच पॉवर. सगळी बाबा सगळी आहे कोणी मेकॅनिकल? तुम्ही पिस्टन आहे त्यांच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तुमच्या वर्गात पोरी बिरी काही नसतील ना म्हणून तुम्ही असे. हा जरा नाही मी भारी कॉलेजमध्ये होतो तरी क्वालिटी काहीच नव्हतं तिकडे. मेकॅनिकल ब्रँच चुकली हो तुमची. जब्यासारखं सीएस घ्यायची. बरोबर आहे. हा मी तू नाही काय क्लासमेट आहे का त्याचा? नाही हा बरोबर तिथं डोळा टाकते आहे ना. बॅकेट डेव्हलप. वा पण मी मेकॅनिकलला असून पण पटवली त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. एवढं काय हे नाही. तो मोडलाय डायरेक्ट. बरोबर. जर समजा देव तुला पावलाच एक वरदान काय मागशील? एक. बापरे मला कधी मरायचं नाहीये. मरायचं नाही? तू हॅपी जीवनात? हो हॅपी आहे. मरायचं नाही? डेंजर यार खरंच कॉन्टेंट क्रिएटर. आणि समजा इंस्टाग्राम बंद झालं, युट्यूबही बंद झालं, मग बिल्डिंग वरनं खाली उडी. ओ आताच मारायचं नाही? नाही करू का मी असं बोललो. म्हणजे तुझं तेच जीवन आहे युट्यूब आणि इंस्टाग्राम. बरोबर कामच आहे. मग डिग्री तुमचं पण तेच आहे. कोणाचं? तुमचं पण तेच. मी इन्फोसिसला आहे बाळा. अच्छा. म्हणजे तुम्ही हे उग पुरी बघण्यासाठी आपलं टाइमपास करतो. अच्छा. उद्याच लास्ट वर्किंग डे माझा. अच्छा. त्यानंतर मग आता मी तेच बघितलं, ते प्रश्न त्याच्यामुळेच विचारला. म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर जास्त कमवतो काय? तुम्हाला सांगतो ना किस्सा. टिकटॉक जेव्हा बंद झालं बरोबर, मी रात्री 12 वाजता एक व्हिडिओ टाकला आणि खूप व्हायरल गेलेला रात्रभरात. आणि सकाळी उठलो. म्हणजे असा कोणता व्हिडिओ टाकला रात्री? नाही म्हणजे चांगला ओनली फॅन्स वगैरे नाही ना? नाही मी क्लीन कॉन्टेंट. मला वाटलं MMS वगैरे. नाही आपल्यामध्ये फरक आहे. मी काय जॉनी सिन्स आहे काय? तर तो व्हिडिओ बघा काय होतंय. तर तो व्हिडिओ टाकला. मस्त सकाळी व्ह्यूज बघायला गेलो. ऍपच उघडे ना. आपच उघडा. मग तुला काय वाटलं ग्लिच आलंय? माझं दुःख कुठे मी व्यक्त करू काय मला कळलं नाही. पुरकी पटवली नाही. मग 2 दिवसांनी इंस्टाग्राम आलं त्याच्यामुळे लगेच सुरुवातीपासून मी तुला जवळपास 8-9K होते त्यावेळेस पासून फॉलो करू. वा म्हणजे ग्रोथ बघितली. पण मग मला अजून एक प्रश्न आहे. राज ठाकरे, सईता मनकर, अजून कोणासोबत रील बनवले? गौतमी पाटील. सबसे गातील. म्हणजे एवढं चांगलं करिअर चालू असताना मध्येच कसं काय ठरवलं ललितच्या शोला यायचं? म्हणजे ही तुझी अधोगती समजू की माझी प्रगती समजू? नाही ते काय तुमच्या शोवर पटकन अथर्व आला पाहिजे म्हणून माझी इच्छा पहिले मी येऊन जातो. म्हणजे त्याला तुम्हाला दाखवता येईल की अरे घेऊन गेलाय तुम्ही पण या. आता एवढं तू गोड बोललेलाच आहे तर नंबर दे मला अथर्वचा. नाही नंबर नाही, मी डायरेक्ट DM करणार. अच्छा. तुला एक फेवर देतो मी. समजा कोणाला तरी प्रपोज करायचं आहे तुला इथं. अहो मी कमिटेड आहे. हा असू दे ना. मग यांना प्रपोज करायचं आहे समजा. कोणाला? यांना. नाही नको. दुसरं कोणतरी. दुसरं इकडे थांबा. अक्षय ये स्टेजवर. ये समजा इमॅजिनेशनचाच खेळ. ही एक सुंदर मुलगी आहे. पण त्यांना चालणार आहे का? फक्त याला हा म्हणू नको तू. चला मी थांबू मध्ये का जाऊ? इकडं मागे थांबतो. समजा ही एक सुंदर मुलगी अप्सरा
तुझ्या स्वप्नातली डायरेक्ट देखणी. म्हणजे हा देखना नाहीये. अरे खरंच हा. मग याला काहीतरी म्हणजे तुम्ही बोलताय खूप दिवसापासून बघतोय याला. पण याला हा सांगायचं खरंच नको लाजू तू. याच्यापेक्षा हा एक्साइटेड जास्त दिसायला लागला. ओके ना सगळं का भारी वाटतंय? बस 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 ऐक ना, उभी नको करो. बस बस बस. बस अरे बस 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 सांग. बस बस. बॉयफ्रेंड आहे? सांग सांग. तू मुलगीच आहे. हा तू कॅरेक्टर मध्ये एक सुंदर मुलगी आहे. हा झिंगाट मुलगी आहे डायरेक्ट. मी मुलगी असते तर काय केलं असतं सांग. बॉयफ्रेंड आहे? नाही. मग नाही हे पटकन बाहेर आलं पाहिजे. एवढा विचार करून काय नाही म्हटले? काय आठवते की नाही? बॉयफ्रेंड आहे की बोलू नाही? दे त्याला, बोलू दे प्रोसेस. नाही आता सगळं क्लोज आहे ना. क्लोज आहे? काय क्लोज झालं? बॉयफ्रेंडच्या अकाउंट म्हणजे ब्लॉक आहे आता ते. यांच्यात इंटरेस्ट आहे का? पण माझ्या मने असं काय बघितलं तू की तुम्हाला हो म्हणतीये? पॉवर फॉलोअर्स आणि क्रिएटरची कमाई, हाईट पण आहे. कुठे मी बसलोय? बसलाय तो त्याच्यापेक्षा 2 आहे. हाईटने काही फरक पडत नाही. नाही. तसं काही नाही पण थोडं जरा दुसऱ्या पुरी पण जळतील ना बघितलं. चांगला तू माझ्यासाठी तुझ्या लिस्ट मधल्या सगळ्या पोरांना अनफॉलो करशील का? पोरांना का पुरींना? पोरांना. अरे तू मुलगी आहे. कॅरेक्टर चल आहे तू. मुलगी करेन. हं? करेन. ठीक आहे. चला, मला नाही मंजूर आहे. होय. मला नाही. चला तू होता म्हणून वाचला. अथर्व सुद्धा मेला दुसरा सीन देणार आहे हनीमूनला गेले तर. अक्षय तू ये. तू एक्साइटेड दिसतो. खरंच अरे खूप छान वाटलं. नाही इथे पण हनीमून झाला असता पण ते इतके स्लो होते बोलायला की. नाही तू फास्ट चालू शकतो. अच्छा ठीक आहे. हा. मग तुला पण इंटरेस्ट आहे त्याच्यात. वा स्टँडअपच्या शोला हे बघायला आले तुम्ही. काय अपेक्षा घेऊन आलेत तुम्ही? अक्षय आहे ना? नाही म्हणजे कम्फर्टेबल आहे ना तू आता? हा ओके चिल आहे ना. उगाच बाहेर जाऊन केस बीस टाकायचं माझ्यावर सध्या कॉमन झालंय ना. आणि खरंच छान वाटलं तू आला. थँक्यू सो मच. एकदा RX साठी जोरदार टाळ्या.